उत्तर मुंबईमध्ये मनसेत राजीनामा सत्र सुरू झालंय। मनसेच्या रमेश अंबोरे यांनी राजीनामा दिला। रमेश अंबोरे यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्याची ते शक्यता आहे। ज्या ठिकाणी पक्षाचे अनेक आमदार आणि नगरसेवक निवडून दिले त्या ठिकाणी एकच जागा मिळणं हा अभ्यासाचा विषय आहे, अशी प्रतिक्रिया देखील रमेश अंबोरे यांनी राजीनामा देताना दिलेली आहे। तर रमेश अंबोरे आता भारतीय जनता पक्षाच्या वाटेवर असल्याचं कळतंय। ते भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे। मनसेमध्ये आता राजीनामा सत्र सुरू झाल्याचं दिसतंय। तर रमेश अंबोरे भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, मनसेमध्ये आता राजीनामा सत्र सुरू झालंय। सोलापूरमध्ये एव्ही फॉर्म भरताना गोंधळ झाला। गोंधळ वाढू नये म्हणून वरिष्ठ घटनास्थळी नव्हते। सोलापूर आयुक्त सचिन उंबास यांनी प्रतिक्रिया दिली। प्रत्यक्षामध्ये आत काय घडलं याची माहिती नाही असं उंबास यांनी म्हटलेलं आहे। निवडणूक निर्णय अधिकारी हा अंतिम अधिकारी आहे। याच्यामध्ये जो जिल्हा महानगरपालिका आयुक्त आहे हा फक्त कंडक्ट करण्यासाठी आहे, परंतु कुठलाही अर्ज आहे वेळेत आला नाही किंवा त्याच्यात कुठली त्रुटी आहे हे ठरवण्याचा पूर्ण अधिकार आहे तो निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे असतो। आणि त्याच्यासाठी मला त्यांच्याशी संपर्क पण होऊ शकला नाही, कारण मला सुद्धा तुम्ही बघितलं की मला पण आज जाता आलं नाही। आता निवडणूक निर्णय अधिकारी काय काय आले हे मला जसं तुमची जशी अवस्था तशी माझी अवस्था आहे, कारण तिथे काय कारण मला सुद्धा जाता आलं नाही। तिथे गोंधळ असल्यामुळे मी पण गेलो नाही। आता फक्त लेखी स्वरूपात आम्ही त्यांच्याकडनं अहवाल मागवतो स्क्रुटिनी, कारण त्यांना बराच वेळ लागेल। प्रत्येक आरोपला जवळजवळ 100 अर्ज दाखल झालेले आहेत। सांगलीमध्ये भारतीय जनता पक्ष 78 जागा स्वबळावर लढणार आहे। 2 दिवसात नाराज असलेल्यांची समजूत काढली जाईल। भाजपचे नेते शेखर इनामदार यांनी या संदर्भात माहिती दिली। काही जागांबाबतीत जनसुराजमध्ये सुद्धा आमच्या चर्चा सुरू होत्या, परंतु उमेदवाराची संख्या मोठी, इच्छुकांची संख्या मोठी असल्यामुळे फार मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला निवड करताना नाराजीचा पण फार मोठा झटका या ठिकाणी बसला। परंतु आम्ही सर्वच ठिकाणी ताकदीचे उमेदवार या ठिकाणी दिले आणि नाराजांची सुद्धा या ठिकाणी 1-2 दिवसामध्ये चर्चा चालू आहेत। काही आजच्या आजच आम्ही भेटणार आहोत, काही लोकांची समजूत काढण्याचा प्रयत्न करतोय आपण। त्यामुळे मला नक्की खात्री आहे की आमचे सर्व कार्यकर्ते, सर्व इच्छुक उमेदवार 1-2 दिवसामध्ये प्रत्यक्ष कामामध्ये सहभागी होतील। वसई विरारमध्ये मोठी राजकीय घडामोड घडली। धनंजय गावडे आणि हितेंद्र ठाकूर यांच्यामध्ये मैत्री झाली। 2 राजकीय वैरी महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं आता एकत्र आले। धनंजय गावडे बहुजन विकास आघाडीच्या चिन्हावर आता निवडणूक लढवणार आहेत। आम्ही स्थानिक पातळीवरती जे मुद्दे आहेत त्याच्या काही मुद्द्यांवरती आम्ही एकत्र होऊन काम करायचं ठरवलंय। जी काही धनशक्ती आहेत आणि इथल्या ज्या काही आता नवीन शक्ती निर्माण झालेल्या आहेत त्यांच्या विरोधात कुठेतरी एक झालं पाहिजे। काही मतभेद बाजूला ठेवून त्यांचाही रस्ता वेगळा आहे, माझाही रस्ता वेगळा आहे, आम्ही दोघंही आपापल्या रस्त्याने चालत राहू। काही आमच्याकडून चुका झाल्या असतील, काही त्यांच्याकडून चुका झाल्या असतील, जेवढं मेकअप करून चालता येईल, वसई विरारला काही एखादी नवी दिशा देता आली तर ती द्यायची असा आमचा प्रयत्न आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।